नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फुलराणी ही इराला म्हणते की इरा बेबी चल आता तो पसारा आवरून ठेव, ते येतील. एवढा पसारा पाहून ओरडतील. इरा म्हणते हे काय, मी आवरायलाच घेते. तेवढे तिथे संयमी येते आणि ती म्हणते की फुलराणी आंटी त्यांचा मूड आज कसा होता. तर फुलराणी म्हणते की ते माझ्याशी तर हाडतूड करूनच बोले, म्हणजे त्यांचा मूड चांगलाच असणार आहे. संयमी म्हणते की तू त्यांच्याकडून काही कॅफे वगैरे असं काही नाव ऐकलं का. फुलराणी म्हणते की नाही, मी तसं काही नाही ऐकलं. तेवढ्यात तिथे ईशान येतो आणि तो फुलराणीला धडकतो. तर फुलराणी ही खाली पडते आणि मोठ्याने ओरडायला लागते. तर संयमी येते आणि ती ईशानला एक फटका मारत म्हणते की ईशान, तुला पाहून चालता येत नाही का. ईशान पण तिला एक फटका देतो आणि म्हणतो, अगं ताई सगळीकडे ओलं झालेलं आहे, मी तरी काय करू. संयमी त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की मला मारायचं नाही ईशान, मी काही इरा नाहीये, तुला फोडून काढेल. इरा म्हणते तुम्ही दोघं जण काय भांडतायत, ही पडली नाही, हिला बघा आधी. तर फुलराणीच्या हाताला मुक्का मारलेला असतो. पुढे ते सगळेजण तिला सोफ्यावरती बसवतात. तेवढ्या तिथे अशोक मामा येतात. ते म्हणतात, अगं ये तू काय एवढं मोठमोठ्याने ओरडतीस, तू काय पडली का. फुलराणी म्हणते की हो, तिथं मी फिनेल टाकलं होतं ना, पाय घसरून पडलो. अशोक मामा म्हणतात चल चल, मग तुला आता डॉक्टरकडे नेतो. फुलराणी म्हणते थांब जरा, नका कचकच करू, इथं माझ्या हाताला केवढं लागलंय. अशोक मामा हे डोक्याला हात लावत म्हणतात, अरे देवा, काय काय घडतंय घरामध्ये, एक एक नग भरलेले आहेत. तेवढ्यात संयमीचा फोन वाजतो. तर तो फोन हा गौरीचा आलेला असतो. अशोक मामा तो फोन घेतात आणि आवाज देतात की हे मोठे, हे घे तुझा फोन आलेला आहे, कोण, गौरीश कॅफे आहे. तर संयमी म्हणते की क्लास मधला आहे तो. अशोक मामा म्हणतात की त्याचं नाव गौरीश आहे आणि कॅफे काय त्याचं आडनाव आहे. तर संयमी अशोक मामाकडे दुर्लक्ष करत ती फुलराणीला म्हणते की फुलराणी आंटी तुला मी स्प्रे मारू. अशोक मामा म्हणतात तो स्प्रे काय आहे ना, तो तिच्याकडे दे, ती मारेल, तू चल जरा आतमध्ये, मला तुझ्याशी बोलायचंय. पुढे अशोक मामा आणि संयमी हे दुसऱ्या खोलीमध्ये येतात. संयमी म्हणते काय बोलायचंय. अशोक मामा म्हणतात की तू त्या रियांसोबत खाली उभी राहून बोलत असतेस. संयमी म्हणते बोलत असते असं नाही, पण काल जेव्हा मी आले त्यावेळेस तो खालीच उभा होता, त्यामुळे बोलले 5 मिनिटं. का, काय झालं, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का. अशोक मामा म्हणतात की आहे ना. कसं आहे, आपला ज्याच्यावरती विश्वास असतो ना, आपण डायरेक्ट थेट त्याला प्रश्न विचारतो, आणि तसंच माझा आहे. माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तू तो मोडणार नाही याची पण मला खात्री आहे. त्यानंतर पुढे संयमी ही गौरीशला फोन करते. गौरीश म्हणतो की हाय संयमी, मी तुला आठवण करून द्यायला फोन केला होता की आज तू मीटिंगला येतेस ना. संयमी म्हणते आज मीटिंग. तर गौरीश म्हणतो अगं हो, मी तुला काल सांगितलं ना की आपल्या 4ही ब्रांचची आज मीटिंग आहे. संयमी म्हणते की माझं नक्की नाहीये, मी प्रयत्न करेन. त्यानंतर तेवढ्यात तिथे इरा येते. ती म्हणते संयमी ताई, तू आता परमनंटली हा जॉब करणार. संयमी म्हणते काहीच माहित नाही, की मला तुमची शाळा तरी सुरू होऊ देत, नाहीतर मग यांना तरी जॉब लागू देत, कारण डे बाय डे हे सगळं मॅनेज करायला खूप अवघड जाणार आहे. पाहू आता, आपण माऊकडे गेलो तर लवकरात लवकर तर काहीतरी करता तरी येईल. तर इरा म्हणते की म्हणजे आता करणार काय आपण. तर पुढे संयमी म्हणते की मला काहीच आयडिया नाहीये. पुढे संयमी म्हणते बरं मला एक सांगा हिरू ईशान, त्यांनी ते नोटवरती काय लिहिलं होतं आणि का लिहिलं होतं काय माहितीये का. इरा म्हणते की मला नाही माहिती. ईशान म्हणतो आणि मी तर काही वाचायचा प्रश्नच येणार नाही, कारण मी जे लिहिलं तेच वाचायचा मला कंटाळा आलाय, त्यामुळे दुसरे कोणी काय लिहिले ते काय मी वाचणार आहे. तसंही नाही तरी आता आपण माऊकडे जाणार आहोत ना. तर इरा म्हणते की आला मोठा शहाणा, तिकडे जाऊन माऊ तुला ओरडल्यावरती तू रडत बसणार, मग तिकडून रुसून तू इकडे येणार. तर ईशान म्हणतो की ए गपे, आजोबांचं शेपूट. इरा म्हणते की मला त्यांचं शेपूट म्हणायचं नाही हा. ईशान म्हणतो आता तू त्यांचं शेपूट आहे म्हटल्यावर ते शेपूटच म्हणणार ना. असं म्हणत या दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं चालू होतात. त्यानंतर इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांना म्हणतात की मला एक सांग, त्या कुरिअर ऑफिसमध्ये नक्की काय काम असतं रे. ईश्वर काका म्हणतात की तुम्हाला काय समजतोस, मला काय सगळ्यातलं सगळं माहित असेल का. अशोक मामा म्हणतात अरे तुला कशातलंच काहीच माहित नसतं, हाच प्रॉब्लेम आहे. ईश्वर काका म्हणतात की हे बघ, हे असंय तुझं, जा माझ्याशी बोलू नको. अशोक मामा म्हणतात की घे, लगेच चिडला. अरे इकडे मला त्या इंटरव्ह्यूला जायचं जीवावर आले आणि तुझं काय चाललंय. तेवढ्यात तिथे शैफाली चहा घेऊन येते. अशोक मामा शैफालीला म्हणतात एक तर तो इंटरव्ह्यू ठेवलाय मारायला त्या कॅफेमध्ये, आता कॅफेमध्ये कोणी इंटरव्ह्यू ठेवतं का. तर शैफाली म्हणते की काका आजकाल इंटरव्ह्यू असे बाहेरच ठेवतात. अशोक मामा म्हणतात काय सांगतेस, हो का. तर ईश्वर काका म्हणतात अरे बाहेर इंटरव्ह्यू असले ना की जरा मन मोकळेपणाने बोलता पण येतं. अशोक मामा म्हणतात काय सांगतो, मग मी जाऊन येऊ का. शैफाली म्हणते हे तुमच्यावर बरं का काका, पण तुम्ही उगाच इंटरव्ह्यूचं लोकेशन पाहून जॉबची क्वालिटी ठरवू नका. अशोक मामा म्हणतात की बर बर, मी येतोच, जाऊन पाहू काय होतंय ते. पुढे ते म्हणतात अरे बापरे, संयमीचा क्लासचा टायमिंग झालेला आहे, चल मी निघतो. तर शैफाली म्हणते की काका पहिला तुम्ही चहा घेऊन जा. अशोक मामा म्हणतात बर बर. पुढे संयमी ही कॅफेवरती निघालेली असते. ती अशोक मामांना म्हणते की मी जाते, जाऊ का. अशोक मामा म्हणतात निघालीस का, बर बर जा, पण लवकर घरी ये आणि वेळ होणार असेल तर तसं फोन करून कळव, आज मी पण घरी नाहीये.
संयमी म्हणते, का तुम्ही कुठे जाणार आहात? अशोक मामा म्हणतात की आज माझा इंटरव्ह्यू आहे कुरिअरच्या मॅनेजरच्या पोस्टसाठी. संयमी म्हणते, हो का, आत्ता निघताय का थोड्या वेळाने? अशोक मामा म्हणतात की नाही, मी तासाभराने निघेल. संयमी म्हणते, मग मी जाऊ का? अशोक मामा म्हणतात, हो तू जा. पुढे ते तिला थांबवत म्हणतात की 1 मिनिट थांब. संयमी म्हणते, काय? अशोक मामा म्हणतात की तू अभ्यासाच्या क्लासला चाललीयस ना, मग असे होठ रंगून का चाललीयस? तर संयमी ही टिश्यू काढते आणि ती लिपस्टिक पुसते आणि म्हणते की बस का आता? अशोक मामा पुढे तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात की हे बघ कसं आहे ना बेटा, तू इथं नवीन आहेस आणि तुझं वय हे आडनेड आहे. बाहेरचं जग हे दिसतं तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. तुझी आई असती ना तर तिने सुद्धा तुला हेच सांगितलं असतं, पण आता तुझी आई नाहीये त्यामुळं मलाच तुझी आई व्हावं लागेल. तू जेवढं तुझ्या भावंडांना सांभाळतेस ना तेवढं स्वतःला सुद्धा सांभाळ. स्वतःला जप, स्वतःची काळजी घे. त्यानंतर पुढे फुलराणी ही हातावर पडल्यामुळं तिचा हात दुखत असतो. तिथे इरा येते आणि ती म्हणते, फुलराणी आंटी तुझा हात अजून दुखतोय का? फुलराणी म्हणते, हो ना अगं, सुजलाय बघ ना. अगं पावसाळ्यामध्ये मी आमच्या घरावरती चढलो होतो प्लास्टिकचा कव्हर टाकायला, तेव्हा पडलो, तेव्हा सुद्धा असा सुजला होता आणि आता नेमकं मी त्याच हातावर पडलोय. इरा म्हणते, फुलराणी आंटी मग तू घरी जाऊन आराम कर ना. फुलराणी म्हणते, नाही ग बाळा, तुम्हाला सोडून कसं काय जाऊ मी? इरा म्हणते, मग 8 वाजता जा, त्यावेळेस संगीताई पण येते आणि आजोबा येतीलच की इतक्यात. फुलराणी म्हणते, किती गुणाची ग माझं बाळ ते. मामांनी तर नशीब काढलं तुमच्यासारखी अशी नातवंड मिळून. आता संयमीताई पण बघ किती शाण्यासारखी वागते का नाही, काहीतरी शिकतीये पोर. मी ना उद्या तुमच्या तिघांची दृष्टच काढतो. इरा म्हणते की तुझा हात शिकवायला ना मी हॉट वॉटर बॅग घेऊन येते, तू थांब, असं म्हणत इरा किचन मध्ये पळते. फुलराणी म्हणते, नको ग बाळा, कशाला काय करते उगाचच, ते गरम पाणी वगैरे सांडलं तर. पुढे ती म्हणते, आणि हा ईशान बाबा गेलाय कुठे? ईशान ईशान, पण ईशानचा मात्र काही आवाज येत नाही. फुलराणी म्हणते, आता हा ईशान बाबा कुठे गेलाय कुणास ठाऊक. आता हे मामा आले ना की माझ्यावरती परत चिडणार, असं म्हणत ती डोक्यावरती हात लावत म्हणते की काय करावं ह्या पोरांचं ना काय कुणास ठाऊक. इकडे ईशानला सोसायटीतील लोकांनी फायलावर घेतलेलं असतं. देसाई म्हणतात, काय रे ईशान, अशा दुसऱ्याची प्रॉपर्टी डॅमेज केल्यावरती त्याचे काय परिणाम भोगावे लागतात माहितीये का तुला? तोरणे म्हणतात, अहो देसाई, त्यांनी प्रॉपर्टी नाही डॅमेज केलेली, त्यांनी गाड्यांच्या टायरची हवा काढलेली आहे. देसाई म्हणतात, अहो गाडी माझीच ना, म्हणजे ती माझीच प्रॉपर्टी झाली. आता इंग्रजी भाषा आणि त्याचे शब्द यावरती आपण बोलणार आहोत का? विषय तो चाललाय का? तुम्ही जरा गप्प बसा, आपण त्याला फायलावर घेतोय ना. काय रे ईशान, सांग मला, तू असं का केलं? ईशान म्हणतो, अहो काका, ते मी माझ्या मनाने नाही केलं, मला पार्थ आणि कियाने ते करायला सांगितलं होतं. प्रभूवहिनी म्हणतात, काय रे असं खोटं बोलतोस का? कियांची आई म्हणते की नाही तर काय, आमचा कियान असलं काही करायला सांगणार नाही. ईशान म्हणतो, अहो काकू, मला त्याने करायला सांगितलं होतं, ते मला असं बोलले, तू जर असं हे चॅलेंज पार पाडलं तर तुला आम्ही आमच्या टीम मध्ये खेळायला घेऊ. सातपुते म्हणतात, काय सांगतोस, मग त्यांनी घेतलं का तुला खेळायला? नाही ना, म्हणजे तू खोटं बोलतोयस, हे तू तुझ्या मनाने केलेलं आहे. ईशान म्हणतो की अहो काका, मी खरं सांगतोय तुम्हाला. देसाई म्हणतात की ओरडू नकोस, तू ओरडल्यानं काही तुझं बोलणं खरं होणार नाही. पुढे देसाई तोरणींना म्हणतात, अहो त्या दिवशी माझा हेअरमोड झाला, आमची अॅनिव्हर्सरी होती, मला माझ्या बायकोला घेऊन बाहेर जायचं होतं, बघतोय तर काय टायरची हवाच नाहीये. पुढे तोरणे हे ईशानला म्हणतात, काय रे ईशान, तुझे आजोबा आमच्या पोरांना म्हणत असतात की ह्यांना शिस्त नाहीये, ह्यांना नीट वाढवलेलं नाहीये. अरे मग ते तुला नीट शिस्त लावतात ना, मग तू का असा वागतोय? तर प्रभूवहिनी म्हणतात, अहो परवाच्या दिवशी तर ह्याने माझ्या घराच्या बेलवरती च्युइंगम चिटकवलं होतं. अहो एवढंच काय, तर बेडेकरांच्या दरवाजाची कडी लावली. ते ग्राउंड फ्लोअरवर राहतात ना दरेकर, त्यांच्या दारासमोर नेऊन याने मोठमोठ्या कुंड्या ठेवल्या. हे असले उद्योग करतो हा. सातपुते म्हणतात की अहो माझ्या क्लासमध्ये येऊन खोड्या करतोच तो करतोच हा, पण अहो काल तर त्याने माझ्या बायकोच्या अंगावरती मांजर सोडलं. देसाई म्हणतात, येऊ, अहो काय सांगताय तुम्ही हे? काय रे ईशान, पुन्हा जर तू सोसायटीच्या आवारात दिसला ना तर याद राख, मी तुला निचकून सांगतोय हा. ईशान म्हणतो, अहो काका, मग मी काय पॅराशूट लावून घरात घुसू का? तोरणे म्हणतात, हे उलट फिरून बोलतोय का ईशान? लक्षात ठेवा, परत जर तू असलं काही केलं ना तर याद राख. ईशान म्हणतो की तुम्ही माझ्यावर काय ओरडताय, की यांना पार्थला जाऊन ओरडा ना, ते सगळे बॅड पीपल आहेत, तुम्ही पण बॅड पीपल आहात. मी जाऊन नाही सगळं अशोक आजोबांना सांगणार आहे की तुम्ही माझ्यावरती ओरडलात. तर प्रभूवहिनी म्हणते की जा, जाऊन सांग, तुला काय सांगायचं ना जा सांग. तर ईशान तिथून पळून जातो. त्यानंतर इकडे इंटरव्ह्यू घेणारा अशोक मामांना फोन करतो. तो म्हणतो की ऐका माझगावकर, आजचा इंटरव्ह्यू आपण कॅन्सल करतोय. अशोक मामा म्हणतात, अहो असं काय म्हणताय, मी तर निघालो इकडून. इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, अहो पण मी अडकलोय ना इकडे. अशोक मामा म्हणतात की मग निघा ना तिकडून. तर इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की मला नाही निघता येणार. आपण ना एक काम करूया, आपण रात्री इंटरव्ह्यू घेऊया 9 वाजता. अशोक मामा म्हणतात, 9 वाजता रात्री? इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की हो, जेवत जेवत करूया आपण इंटरव्ह्यू.
अशोक मामा म्हणतात, "काय जेवत जेवत इंटरव्ह्यू? मग झोपत झोपत? बरं जाऊ दे. ते काही नाही. मला एक सांगा, तुम्ही मला दुसरी वेळ देऊ शकाल का? आपण दुसऱ्या दिवशी काहीतरी ठेवूयात ना." तर इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, "हे बरं ठीक आहे, मी तसं तुम्हाला कळवतो." अशोक मामा फोन ठेवतात आणि म्हणतात, की "काय लोकं बेशिस्त आहेत. जेवत जेवत कुठे इंटरव्ह्यू असतो का?" पुढे सोसायटीवाल्यांची चर्चा चाललेली असते, की आता मॅच होणार आहेत सोसायट्यांमध्ये. त्यामुळं आपल्याला जोरदार तयारी करावी लागेल. तरुणी म्हणतात, की काही तयारी करायची गरज नाहीये. ते माझगावकर आपली मॅच होऊनच देणार नाही. आता मॅच आली, की स्पीकर आला, लाउडस्पीकर आलाच. मग हा गोंधळ झाल्यावरती ते माझगावकर येणार भांडायला. देसाई म्हणतात, की बरोबरच आहे. तसंही ते नंदनवन सोसायटीतील लोकं मॅच खेळण्यासाठी नाही, तर आपला तमाशा बघायला येतात. तर सातपुते म्हणतात, की एक आयडिया आहे माझ्याकडे. आपण आपल्या मॅचच्या टीममध्ये त्यांच्या नातवालाच घेतलं तर? तर सगळेजण म्हणायला लागतात, की "नाही, नाही, असं अजिबात नाही." सातपुते म्हणतात, की "ऐका तर मी काय सांगतोय. मला एक सांगा, आपण वर्गामध्ये सगळ्या वात्य पोराला मॉनिटर का बनवतो? कारण की त्याला शिस्त लागावी म्हणूनच, हो की नाही?" तर तोरणे म्हणतात, "आत्ता कळालं मला. जर आपण माजगावकरांच्या नातूलाच आपल्या टीममध्ये खेळायला घेतलं, तर ते आपल्यावरती चिडणारच नाहीत, आपल्याशी भांडायला येणारच नाहीत. आपण त्याला 11वा खेळाडू म्हणून घेऊ आणि कायम शेवटपर्यंत बसूनच ठेवू. त्याला खेळायला घ्यायचंच नाही." असं म्हटल्यावरती सगळेजणच ह्या गोष्टीसाठी तयार होतात. अशोक मामा हे घरी यायला निघत असतात. वाटेत त्यांना ईश्वर काका भेटतात. ईश्वर काका म्हणतात, "काय आटोपला का इंटरव्ह्यू?" अशोक मामा म्हणतात, "अरे कसला इंटरव्ह्यू? ते इंटरव्ह्यूवाल्यांनी माझा इंटरव्ह्यू कॅन्सल केला. काय तर म्हणे आता आपण रात्री जेवत जेवत इंटरव्ह्यू. असं कुठं असतं का?" ईश्वर काका म्हणतात, "अरे बाबा, आजकालच्या जमान्यामध्ये काही चालतं. आता तर गाडीतून सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जातो. विमानातून इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा टेरेसवर जाऊन इंटरव्ह्यू घेतला जातो." अशोक मामा म्हणतात, की "असं कुठं असतं का?" ईश्वर काका म्हणतात, "अरे बाबा, आता जमाना बदललाय. आपल्याला या जमान्याशी जुळून घ्यावं लागेल." अशोक मामा म्हणतात, "नको ही असली नोकरी. इंटरव्ह्यूमध्येच असं आहे, तर नोकरीमध्ये जाऊन मी काय करणार आहे?" तेवढ्यात अशोक मामांना फोन येतो. इराने फोन केलेला असतो. ती म्हणते, की "हॅलो आजोबा, मृणालिनी आंटी आज लवकर घरी गेली. तिचा हात दुखत होता ना त्यामुळं. आणि आता शैफाली मावशी माझ्यासोबत बसलेली आहे." अशोक मामा म्हणतात, "बरं बरं बाळा, मी येतोच आहे घरी." इरा म्हणते, "पण आजोबा मला ईशानचं टेन्शन आलंय. तो बराच वेळ झाला घरी आलेला नाहीये. ते देसाई काका आले आणि ते ईशानला घेऊन गेले." अशोक मामा म्हणतात, "काय? देसाई घेऊन गेले? बरं बरं बाळा, तू काळजी करू नको. मी येतो ईशानला घेऊन." असं म्हणत फोन कट करतात. पुढे अशोक मामा हे ईश्वर काकांना म्हणतात, "काय रे, तो देसाई ईशानला का बरं घेऊन गेला असेल? आता परत काय उद्योग केला की काय ह्या ईशानने? आता जर काय केलं असेल ना ह्याने तर माझ्याशी गाठी." ईश्वर काका म्हणतात, "थांब थांब, आधी पाहू आपण ईशानने काय उद्योग केलाय का ह्या देसाईने काय अजून पराक्रम केलाय. काय सांगता येतं, या दोघांचं व्यक्तिमत्व एकच आहे. चल चल आपण जाऊन पाहूयात." असं म्हणून हे दोघ जण ईशानला पाहायला निघतात. इकडे उर्मिलाचा आणि भैरवीचा फोन कॉल चाललेला असतो. भैरवी म्हणते, "अहो काकू, मला काही माहित नाही त्या माझगावकरांच्या घरात नक्की काय चाललंय ते. तेवढं बरं ती पुढारी तरी मुलांना सांभाळायला असते तिथे." तर उर्मिला म्हणते, "हां, फुलराणी, ती काही कमी आगाऊ आहे का?" भैरवी म्हणते, "काय सांगता हो काकू? माझ्याशी तर ती बरी बोलते." उर्मिला म्हणते, "अगो बरी कसली? तिचं तोंड म्हणजे आगीचा गोळा आहे गोळा." उर्मिला म्हणते, की "आता पण ती 2-3 दिवस यायची नाही बहुतेक. तिच्या हाताला लागले." भैरवी म्हणते, की "तुम्हाला कसं माहिती?" उर्मिला म्हणते, "अगं माझी सून आहे ना शैफाली, आज ती गेली त्या इराकडे जवळ बसायला. कारण तीच एकटी घरात असते ना. ईशान खाली खेळायला जातो, संयमी क्लासला जाते. माझगावकर पण नोकरी सापडण्यासाठी बाहेर इंटरव्ह्यू द्यायला जातात. त्यामुळे ती एकटी असल्यावरती माझी सून शैफाली तिच्याजवळ असते. त्याच्यामुळे आता 2-3 दिवस तरी शैफालीलाच तिथे बसावं लागेल." भैरवी मनातच म्हणते, की "चला, म्हणजे ही फुलराणी आणि माझगावकर घरात नसतात त्याच वेळेला मी मुलांना इकडे घेऊन येईन." उर्मिला म्हणते, "काही बोललीस का भैरवी तू?" भैरवी म्हणते, "काही नाही काकू, मी आता पुढच्या वेळेस आले ना, की तुमच्यासाठी गोव्यावरून आणलेले काजू घेऊन येईल हां." उर्मिला म्हणते, "अगो कशाला एवढं? तू तशीच आम्हाला भेटायला ये." असं म्हणून ती फोन कट करतात आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.